नमस्कार, आपलं प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महिला दिनानिमित्त उमा उंटवाले यांना इन्व्हाइट केलेलं आहे. नमस्कार, मी उमा प्रशांत उंटवाले, BCom GDCA and DCA माझं शिक्षण झालेलं आहे. मी गव्हर्नमेंट ऑडिटर म्हणून काम करत आहे. सांगोल्यातल्या किंवा जिल्ह्यामधल्या विविध प्रकारच्या पतसंस्था, नागरी आणि ग्रामीण बिगर शेती, विविध कार्यकारी सोसायटी आणि दूध संस्था यांचं मी ऑडिट करते. ट्रस्ट, पब्लिक ट्रस्ट, शाळा वगैरे यांचंही ऑडिट करते. तुम्ही या क्षेत्रात कसं काय आला? कशी काय या क्षेत्रातली प्रेरणा मिळाली? माझं लहानपणापासूनच चार्टर्ड अकाउंटंट बनण्याचं स्वप्न होतं, म्हणजे लग्नाच्या अगोदरपासूनच. परंतु थोडासा तो अभ्यास अवघड असल्यामुळे ते काय झालं नाही. परंतु मग त्याच्यानंतर मी GDCA and ची परीक्षा देऊन त्यामधली कोऑपरेटिव्हमधली प्रॅक्टिस केली. लग्नानंतर सगळं शिकले? 12वीतच माझं लग्न झालं. 12वी नंतर माझं सर्व शिक्षण लग्नानंतरचं झालेलं आहे. सासू-सासऱ्यांनी, मिस्टरांनी इथं सांगोला महाविद्यालयाला मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग GDCA and चा एक डिप्लोमा राहतोय, तो एक पूर्ण करून DCAचं एक पूर्ण केलेलं आहे. आणि गव्हर्नमेंट ऑडिटर म्हणून जे पॅनल असते त्या पॅनलवर मी आलेली आहे आणि तिथून माझं कामकाज सुरू केलेलं आहे. तुमच्या प्रवासात असा कोणता दिवस आहे की जो तुम्ही कधीही विसरू शकत नाही? तसं बघितलं तर असा स्पेसिफिक एक दिवस नाही. असे बरेचसे दिवस आहेत की ते मी विसरू शकत नाही. काम करण्याच्या ह्याच्यामध्ये मुलांकडं माझं थोडंसं दुर्लक्ष झालेलं होतं त्या काळात. म्हणजे मुलं बऱ्यापैकी माझ्या सासू-सासऱ्यांनी, म्हणजे त्यांच्या आजी आजोबांनीच सांभाळलेली आहेत. कामानिमित्त मला थोडं जास्त बाहेर जावं लागलं, त्यामुळे मुलांकडं इतकं लक्ष देता आलं नाही. तुमचा या क्षेत्रात कोणता अनुभव आलाय महिला म्हणून? तसं ह्या क्षेत्रामध्ये महिला बऱ्यापैकी नाहीतच. जिल्ह्यात फार कमी महिला आहेत की ज्या ऑडिटर आहेत आणि प्रत्यक्ष ऑडिट म्हणून काम करतात. सांगोला तालुक्यात तर सुरुवातीची मी पहिली महिला आहे की या क्षेत्रात आहे. म्हणजे ही पुरुषांचा सर्व वावर ह्याच्यात पुरुषांचा आहे आणि ह्यामध्ये एकट्या महिलेनं काम करायचं थोडंसं अवघड आहे, पण इतकंही असं काही वाटलं नाही. तुमचं शिक्षण झालं आणि त्याच्यानंतरचा तुमचा कामाचा अनुभव काय आहे? कामं किती मिळाली? ही परीक्षा पास झाल्यानंतर 3 वर्षाचा अनुभव लागतो. तो अनुभव मी आपल्या इथले चार्टर्ड अकाउंटंट KS माळी यांच्याकडून घेतलेला होता. त्याच्यानंतर मी माझी वैयक्तिक प्रॅक्टिस सुरू केली. सुरुवातीला थोडंसं खडतर वाटत होतं. ह्याच्यामध्ये फार माझं काम दुग्ध संस्थांमध्ये फार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये त्या दूध संस्थेला भेटी देणं. मग ह्या दूध संस्था ज्या आहेत त्या फार खेडोपाडी आहेत, म्हणजे पारे, डिकसळ, जवळा, असं गिरडी, असं लांब आणि दुधाचं संकलन सकाळी जे होतं ते सकाळी 6-7ला कधी कधी गाड्या निघून जातात आणि ती डेअरी त्यावेळेस बंद झालेली असायची. त्यामुळं पहाटे लवकर उठून मला तिथं 6-7ला त्यांच्या डेअरीवर त्या चेअरमनला भेटायला जावं लागत होतं. आणि तिथून मग माझं प्रत्येक खेडोपाडी जाऊन प्रत्येक संस्थेला भेट दिलेली आहे आणि तिथून माझं कामकाजाला सुरुवात झालेली आहे. आता कामकाज आणि ती लोक इतकी माझ्याबरोबर अटॅचमेंट झालेली आहे की मला आता तिथं जावं लागत नाहीत. ते माझ्याकडं माझ्या ऑफिसला येते तर मग माझं काम आणि त्यांचंही काम पूर्ण होते. तुम्ही क्लायंटसोबत काम करताना कोणती अशी चॅलेंजिंग गोष्ट आली का जी तुम्ही कशा प्रकारे हँडल केलीत? तसं तर मी कोऑपरेटिव्हमध्ये काम करत होते किंवा काम करत आहे. परंतु 2003मध्ये चारा छावण्या झालेल्या होत्या. तर त्या चारा छावण्यांचं एक मी काम केलेलं आहे. म्हणजे अनुदानाचे प्रस्ताव तयार करून त्या छावणीला अनुदान मिळवून देणे. तसंच 2012-13मध्ये जवळजवळ 13 महिन्याच्या छावण्या होत्या आणि 2019लाही छावण्या होत्या. तर ह्या छावण्यांचंही काम मी केलेलं आहे. ह्या छावण्यांमध्ये 12-13च्या छावण्यांचे हायकोर्टामध्ये सध्या अपील चालू आहेत. तर त्याचे जबाब वगैरे तयार करून देणं म्हणा किंवा त्याचं रेकॉर्ड पूर्ण व्यवस्थित पाहणं. आणि 2018-19च्या छावण्यांचे इन्कम टॅक्सच्या स्कुटण्या लागलेल्या होत्या. तर त्या स्कुटण्या हँडल करणं CN बरोबर फार चॅलेंजिंग काम होतं माझ्यासाठी. म्हणजे त्या ITOला ते मला एक्सप्लेनेशन करून सांगावं लागलं की ह्या छावण्या कशा परिस्थितीमध्ये कशासाठी निघालेल्या होत्या आणि त्या कशा झालेल्या होत्या. ते एक थोडं मला चॅलेंजिंग काम होतं चारा छावण्यांचं.
सांगोल्यात चारा छावणी म्हणले की पहिलं माझं नाव निघतं अनुदानाच्या फाईलमध्ये. तसं बघितलं तर चारा छावणी हे माझ्या आयुष्यातील फार मोठं काम होतं, चॅलेंजिंग काम होतं. मग ह्याच्यामध्ये शासनानं दुष्काळी भागातल्या जनावरांसाठी चाऱ्याचं अनुदान दिलं होतं. मग त्यामध्ये चारा, पशुखाद्य, पाणी, औषधं, मिनरल मिक्सचर ह्याचं पूर्ण गणित होतं. शेडनेट व्यवस्थित झालं का हे ते, आणि ह्याचं अनुदानाचा रेशो त्यांचा बघून जनावरं आवक जावक आणि तहसीलदार, कार्यकारी मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांनी मोजलेली जनावरे ह्यांच्यानुसार त्याचं बिलिंगचा अनुदानाचा तक्ता तयार करायचा होता. ते काम फार मोठं आणि चॅलेंजिंग होतं. तुमच्या आयुष्यातील कामाचा एखादा लक्षात राहणारा किस्सा कोणता? मी इंटरनल ऑडिटर आणि गव्हर्नमेंट ऑडिटर म्हणून दोन्ही काम करत आहे. तर ह्याच्या आधी एका संस्थेचं इंटरनल ऑडिटर एका CNनी केलं होतं. तिथं मी गव्हर्नमेंट ऑडिट केलं होतं आणि CNनी इंटरनल ऑडिट रिपोर्ट देऊनसुद्धा मी गव्हर्नमेंट ऑडिटमध्ये त्याच्यामध्ये एक साधारण 80-90 हजाराचा फ्रॉड काढला होता. तसं ते माझ्याकडचं फार हे काम की तो फरक कोणत्या किती तारखेला किती रुपयाचा पडलेला होता तो सांगणं, आणि इंटरनल ऑडिट झाल्यानंतर हा गव्हर्नमेंट ऑडिटमध्ये फरक निघाला. हा एक माझ्याकडं लक्षात राहण्यासारखा हा किस्सा होता की जिथं CNनी ऑडिट केलं तिथं आमच्यासारख्या सर्टिफाईड ऑडिटरनं हा फरक काढला. तुमच्या लाईफमधील अशी कोणती महिला आहे तिनं तुम्हाला इन्स्पायर केले? माझ्या आयुष्यातील एकच महिला की तिनं मला इन्स्पायर केले त्या म्हणजे माझ्या आत्या, माझ्या सासूबाईच. तर त्या रिटायर प्राथमिक शिक्षिका, म्हणजे आता एक थोड्याच दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं. 1965च्या आसपास त्या शिक्षिका होत्या. म्हणजे जवळा हा ग्रामीण भाग, जवळ्यामध्ये आम्ही त्या राहत होते पूर्वी माझं लग्नाच्या अगोदर वगैरे. तर तिथं डोक्यावरून पदर घेऊन विशीच्या बाहेर शाळा असायची. तर ती विशीच्या बाहेर गेलं की चप्पल हातात घेऊन मग जायचं. महिलांनी चप्पल घालून विशीच्या बाहेर जाता येत नव्हतं. मग अशा स्थितीत सुद्धा त्यांनी डोक्यावर पदर, हातात चप्पल घेऊन शाळेत जाऊन त्यांनी विद्यार्थी घडवलेले आहेत. आणि त्या काळात जर त्यांनी एवढं स्ट्रगल करून काम केलेलं आहे तर आपल्यासाठी आता इतका काय अवघड काळ नाही. सावित्रीबाई फुलेंनी फार चांगलं काम केलेलं आहे आणि त्याच माझ्यासाठी इन्स्पायर आहेत. आजच्या काळात महिलांना फायनान्शियल नॉलेज असणं हे कितपत महत्त्वाचं आहे? आजच्या काळात महिलांना फायनान्शियल नॉलेज असणं फार महत्त्वाचं आहे की त्यांना बँकिंग क्षेत्रातलं RTGS, NEFT, DD म्हणा, ज्या सोयी आहेत बँकिंग क्षेत्रातल्या, चेक ऑनलाईन जमा करणं, चेक डिपॉझिट करणं, चेकचं आता नवीन मशीन आलेत बघा स्टेट बँकेमध्ये, चेक क्लिअरिंगसाठी मशीन आलेली आहे. चेक तुम्हाला काउंटरवर द्यावे लागत नाहीत. तर अशा प्रकारच्या सर्व सुविधा ज्या बँकेच्या क्षेत्रातल्या मिळते त्याचं नॉलेज महिलांना असलंच पाहिजे. तसं तर ते लहानपणापासून मुलांना मुलींना असलं पाहिजे की बाबा त्यांनी थोडंसे 100-500 रुपये जाऊन वडिलांनी त्यांना बँकेत भरून ये म्हणायला पाहिजेत, 500 रुपये काढून आण म्हणायला पाहिजेत. त्याच्यामुळे त्यांना भरणा स्लिप, विड्रॉल स्लिप कशी भरायची ह्याचं नॉलेज होईल. ह्या बँकिंग क्षेत्राबरोबरच इतर फायनान्शियल म्हणजे लाईट बिल, इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स म्हणा, इतरही त्यांचं नॉलेज त्या महिलांना पाहिजे. अर्ध्यावर जर एखादा बरेचसं असं बघण्यात आहे की अर्ध्यावर एखाद्याचा प्रवास थांबला तर त्या महिलेला पुन्हा एकटीला हे सर्व हँडल फायनान्शियल करणं फार अवघड जातं. त्यामुळं सुरुवातीपासून त्यांनी फायनान्शियली नॉलेज घेतलंच पाहिजे. व्यावसायिक महिलांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? असं ज्या व्यावसायिक महिला आहेत आता ज्यांचे व्यवसाय मोठे आहेत त्यांना ऑलरेडी त्याचं नॉलेज राहतं. पण जे लहान लहान व्यावसायिक आहेत तर त्यांचं त्यांच्या बँकेमध्ये त्यांचं करंट अकाउंट असलं पाहिजे, सेविंग अकाउंट असलं पाहिजे, त्यांचं CC वगैरे असेल तर त्याचं त्यांना नॉलेज असलं पाहिजे. काय टक्क्यानं ती CC चालते, त्याचं व्याज किती जातं, परत त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला का, त्याच्यावर त्यांना टॅक्स बेनिफिट कोणते आहेत, DICच्या काय योजना आहेत, किंवा जे आता शासन विविध योजना देतं किंवा 0% कर्जाचं व्याजदरानं कर्ज देतं. तर अशा सर्व योजनांचा त्यांनी लाभ घेतला पाहिजे. वुमन्स डे निमित्त तुम्ही महिलांना काय संदेश द्याल? जशी तुम्ही तुमच्या करिअरमध्ये जशी पकड धरली तशी तुम्ही महिलांना काय संदेश द्याल?
तसं ही पकड एवढी सहजासहजीची नाही. याच्यासाठी माझा जो 25-30 वर्षाचा अनुभव आहे, तेवढंच त्याच्यामागं आमची कार्य आहे किंवा तेवढंच कष्टही आहेत की फार पूर्वी आम्ही फार पहाटेपासून संध्याकाळी झोपेपर्यंत काम केलेलं आहे. म्हणायचं फक्त एवढं आहे की ज्यांना ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे तर त्या क्षेत्राचा त्यांना पूर्ण अभ्यास असला पाहिजे आणि ते क्षेत्र गाठायची त्यांची तयारी असली पाहिजे आणि ते स्वप्न त्यांचं असलं पाहिजे की मला हे करायचंच आहे. नुसतं करायचं म्हणून केलं तर ते होत नाही, होणार पण नाही. त्यामुळं तुम्ही ह्याचा पाठलाग करून तिथं कष्ट करूनच ते मिळवावं लागणार आहे. तुम्ही तुमची पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ कशी हँडल करता? असं सुरुवातीच्या काळात इतका काय मला त्रास झाला नाही. सासू सासरे होते त्याच्यामुळं बऱ्यापैकी ते घरचं सांभाळत होते. बाहेरचं तेवढं मला शिक्षण पूर्ण करून करिअर करायला त्यांनी मला फार वाव दिलेला होता किंवा आहे. आता ते दोघंही हयात नाहीत, परंतु त्यांनीच मला भरपूर सपोर्ट केलेला होता. सकाळचं कसं असतं महिलांचं, आपलं सकाळचं काम थोडंसं लवकर उठून लवकर आवरलं तर परत दुपारच्या कामांना म्हणजे ऑफिस वर्किंग जे असते 9:30-10 पासून ते संध्याकाळी 7 पर्यंत, या कालावधीत घरची कामं फार कमी असतात. जर तुम्ही सकाळी उरकून लवकर जर केलं तर परत दुपारच्या नंतर ऑफिस कामाला वेळ मिळतो आणि परत संध्याकाळचं तुम्ही घरच्या कामाला वेळ देऊ शकता. असं काही नाही. फक्त एवढं केलं की मुलांना व्यवस्थित लक्ष दिलं. मुलगी डी फार्मसीहून बी फार्मसी झालेली आहे, आता सध्या ती मेडिकल चालवते वगैरे, आणि मुलगा चार्टर्ड अकाउंटंट आहे, तोही त्याच्या क्षेत्रात चांगलं काम करतो. जर तुम्ही ऑडिटर नसता तर कोणत्या फील्डमध्ये तुम्ही करिअर केलं असतं? जर मी ऑडिटर नसते तर आमच्या सासऱ्यांची फार इच्छा होती की मी D.Ed B.Ed वगैरे करून शिक्षिका व्हावं. म्हणजे ते दोघंही शिक्षक असल्यामुळं उन्हाळी सुट्टी दिवाळी सुट्टी भरपूर मिळते वगैरे असं, आणि तेवढंच 11 ते 5 काम केलं की फार काही विषय येत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. जर मी ऑडिटर नसते झाले तर नक्कीच त्यांच्या म्हणण्यानुसार मी शिक्षिका झाली असते. तुमचं फेवरेट स्टेट ॲक्टिव्हिटी रिलीफ कोणतं आहे? असं मला फार काही स्ट्रेस कधी येत नाही. म्हणजे कामाचाच थोडाफार कधी फरक वगैरे असेल तरच येते, आणि मला रिलीफ माझ्या ऑफिसमध्येच भेटतं की काम करूनच मला रिलीफ भेटतं. तुम्हाला ऑफिसमध्ये दिसणार कोणतं ना कोणतं तरी काम करत बसणार किंवा नवीन जी काही सर्क्युलर GR येते त्याचं वाचन करणार. पेंडिंग काम आपल्याला आवडत नाही. स्टाफकडनं ती ठेवत पण नाही. त्यांनी केलेलं चेकिंग करणं, म्हणजे असं दुसरं वावगं किंवा घरात तसंच पडून बसलोय TV बघत बसलोय असलं मला आवडतच नाही. रविवारी म्हणजे घरी काय नसेल तर ऑफिसमध्येच दिसणार. समाजात महिलांबद्दल असलेली कोणती गोष्ट तुम्हाला बदलायला हवी असं वाटतं? असं आता महिला आता फार चांगल्या झालेल्या आहेत, म्हणजे फार सांगावं लागत नाहीत. करिअर घडवण्याच्या ह्याच्यात अग्रेसरच आहेत. म्हणजे कोण चूल आणि मूल करत सध्या तर नाही, परंतु ही करताना तर त्या फायनान्शियल स्ट्रॉंग झालेले असतात. म्हणून मग प्रापंचिककडं दुर्लक्ष त्यांनी करू नये. थोडंफार थोडक्या गोष्टींसाठी आता हल्ली घटस्फोट व्हायला लागलेले आहेत, तर असे घटस्फोट होऊ नये. पाश्चिमात्य देशांचं त्यांनी अनुकरण करू नये. आपली थोडी हिंदू संस्कृती त्यांनी जपावी. जरी ते पैसे अर्थार्जन जरी करत असतील, कमवून आणत असतील, तरी त्या घरात आई आहेत, बायको आहे, सून आहे, म्हणजे ह्या सर्व त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडायलाच हव्यात, तरच ती आपली हिंदू संस्कृती टिकून राहील. तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिलात, तुम्ही स्टुडिओला आलात, त्याच्याबद्दल तुमचे आभार. मलाही तुमच्याशी गप्पा मारून फार आनंद झाला. धन्यवाद. तर